नमस्कार मंडळी. अजूनपर्यंत बऱ्याचशा मंडळीला आधार कार्ड कशा प्रकारे आपण डाउनलोड करतात हे माहिती नाहीये. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एका मिनिटात दाखवणार आहे की आपण वेबसाईट वरून आधार कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो ते. सर्वात प्रथम आपण गुगल क्रोमवर येऊयात. गुगल क्रोमवर आल्यानंतर इथे आपण सर्च करूयात ई आधार. ई आधार सर्च केल्याच्या नंतर आपल्याला फर्स्टला एक ऑप्शन दिसेल UIDAI. याच्यावर आपण क्लिक करूयात. क्लिक केल्याच्या नंतर इंग्लिश पर्यायावर क्लिक करा. वेलकम दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि पुढे आपल्याला असा एक इंटरफेस दिसेल. त्या इंटरफेसला थोडंसं खाली स्क्रोल करा. तिथे दिसेल आपल्याला डाउनलोड आधार. जो डाउनलोड आधार दिसतोय त्या पर्यायावर क्लिक करा. कंटिन्यू वेबला क्लिक करून इथे बघा आपल्याला 4 ऑप्शन असतात. या 4 ऑप्शननी आपण आधार कार्ड डाउनलोड करू शकतो. आधार नंबर, SID, EID आणि व्हर्च्युअल ID या 4ही पर्यायांनी आपण आपला आधार कार्ड डाउनलोड करू शकतो. आता आपल्याकडे आपला आधार कार्ड नंबर आहे. आपण आधार नंबरने डाउनलोड करू. इथे मी पूर्णपणे माझा आधार नंबर टाकत आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर बघा खाली तुम्हाला कॅप्चा कोड दिसत असेल. तो कॅप्चा कोड पण खाली आपण टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर खाली सेंड OTP असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा. आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल आधार कार्ड सोबत त्याच्यावर एक OTP आली असेल. ती OTP आपल्याला इथं खाली टाकायची आहे आणि OTP टाकल्याच्या नंतर व्यवस्थित OTP टाका. टाकल्यानंतर बघा खाली ऑप्शन दिसतोय व्हेरीफाय आणि डाउनलोड. त्या पर्यायावर क्लिक करा. व्हेरीफाय आणि डाउनलोड या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर आपला आधार कार्ड डाउनलोड होईल आणि बघा इथे वर आपल्याला आता दिसेल डाउनलोड फाईल. ओपन करा आणि आपलं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल, अशाच नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला भविष्यात बघायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.